मित्रांनो, जय जिजाऊ. रात्री परळीमध्ये एक घटना घडली. एका थार गाडीनं स्कूटीवर चाललेल्या प्रशांत देशमुख यांना धडक दिली आणि त्या धडकेमध्ये प्रशांत देशमुख यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. अत्यंत खेदजनक, निंदाजनक आणि चीड येणारी घटना या परळीमध्ये घडली आहे. बांधवांनो, मागच्या काही दिवसापासून बघितलं असेल, तौहीद खान या व्यक्तीचा निर्घुणपणे हत्या त्या ठिकाणी झाली. त्यानंतर तुकाराम मुंडे नावाच्या एका गुत्तेदाराचं त्या ठिकाणी अपहरण झालं आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांची सुटका झाली. परवाही भर मोंड्याच्या भागामध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण झालं. परळीमध्ये चाललंय काय? कायदा सुव्यवस्था कुठं आहे? पोलिसांचा धाक कुठं आहे? आणि अत्यंत चीड येणाऱ्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत. एक होतकरू, उमदा आणि चांगला, मागच्या 20 वर्षापासून त्यातले त्यात आमच्या संपर्कात असलेला प्रशांत देशमुख, कुठं राजकारण समाजकारण ह्याचं काही देणं घेणं नसलेला, कुणाचा द्वेष तिरस्कार नसलेला हा व्यक्ती, रात्री त्यांची निर्गुण ही एक हत्याच आहे. म्हणून ज्या थार गाडीनं उडवलं त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच परळीकरांनो, उठा, जाग व्हा आणि या अन्याय अत्याचाराच्या, या सतत होत असलेल्या नंगानाचाच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवावा लागल. बाहेर या. आणि पोलीस प्रशासन करतंय काय? पोलिसांचा धाक राहिलेला नाही. म्हणून या ठिकाणी बीड पोलीस माननीय अधीक्षक साहेब असतील किंवा DYSP साहेब असतील, यांना विनंती, त्या परळीकडे लक्ष द्या. असे काय बोलावं त्या पोलीस प्रशासनाला? तुमचा धाक राहिलेला नाही. तुम्ही थोड्या ॲक्शन मोडवर या, नाहीतर आम्हाला हातामध्ये त्या ठिकाणी कायदा घ्यावा लागेल. एवढी चीड यायची गोष्ट या ठिकाणी घडत आहे. म्हणून पुन्हा एकदा या सर्व घटनेचा मी निषेध करतो आणि परळीकरांना आवाहन करतो की आपण सगळे मिळून या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण उठू, जागृत होऊ आणि या नंगानाचाच्या विरोधामध्ये आवाज उठू. लवकरच याच्यासाठी आपल्याला मोठा मोर्चा म्हणा किंवा काय करता येते ते करावं लागेल आणि त्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घ्यावा. एवढीच या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आणि आवाहन करतो. मित्रांनो, संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर परळी राज्यामध्ये चर्चेमध्ये आली. धनंजय मुंडे तेथून आमदार आहेत. परळीमध्ये आजही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशांत देशमुख जे राजकारणामध्ये नाहीत, कोणत्याही कोणाच्या आध्यात्मध्यात नसताना ज्या पद्धतीने त्यांना उडवण्यात आलेला आहे, त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती धडक दिल्याचा व्हायरल झालेला आहे. येथे काही कारणास्तव तो तुम्हाला व्हिडिओ टाकता येणार नाही, परंतु फेसबुकवर पेजवर तुम्ही पाहू शकता. आणि अत्यंत ही गोष्ट, काय याला शब्द नाहीत. कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं काम गृहमंत्री म्हणून राज्यामध्ये सुरू आहे, त्यांना 0 नाही मायनस मार्क द्यावे लागतील. इतक्या खालच्या लेवलचं काम देवेंद्र फडणवीस यांचं सुरू आहे. म्हणजे ज्या लोकांना कायद्याचं संरक्षण असायला हवं त्या लोकांना संरक्षण भेटत नाही, परंतु गुन्हेगारांना मात्र येथे संरक्षण दिलं जातं. गुन्हेगारावर कसलीही कार्यवाही होत नाही. जे गुन्हेगार राजकीय नेत्यांचे चेले चपाटे आहेत आणि खास करून ज्यांचे लागे संबंध सत्ताधारी पक्षाशी, सत्ताधारी आमदाराशी आहेत, त्यांना तर सगळी काही सूट आहे, मुभा आहे, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे गुन्हेगार बिनधास्तपणे गुन्हे करत आहे. त्यांना माहीत आहे की मला जर काही झालं तरी माझा आमदार, माझा खासदार किंवा वर्षा बंगल्यावर बसलेला मुख्यमंत्री मला वाचवणार आहे, मला काही होणार नाही, ही भावना गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. येथे पैशाने न्याय विकत भेटतो, पैशाने पोलीस विकत भेटतात, पैशाने यंत्रणा विकत भेटते. न्यायासाठी झगडावं लागतं, न्यायासाठी आंदोलन करावं लागतं, परंतु न्याय भेटत नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये एकीकडे या पक्षांनी निवडणुका हॅक केल्या, लोकशाही शासन यंत्रणा, लोकशाही शासन व्यवस्था या लोकांनी हॅक केली आणि न्यायालयाचं सुद्धा तेच झालेलं आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा, न्याय सगळं काही मोडकळीस निघालेलं आहे. म्हणजे एक प्रकारे संविधान खिळखिळं करण्याचा हा ठरवून चाललेला कार्यक्रम आहे.
लोकांना एवढं परेशान करायचं आणि मग लोकांना सांगायचं की तुमचे हे हाल केवळ संविधानामुळे आहेत आणि मग नंतर यांची हळूहळू मनुस्मृती लागू करायचा हा विचार राज्यकर्त्यामध्ये आहे का? खास करून देवेंद्र फडणवीस, कारण गृहमंत्री म्हणून पूर्णपणे जिम्मेदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. सर्वसामान्य लोक हो, तुम्हाला एकमेकांसाठी उभा राहावं लागेल, एकमेकांना न्याय मिळवून द्यावा लागेल, कारण येथील सरकार यंत्रणा तुमच्या विरोधामध्ये आहे. ती तुम्हाला कदापिही न्याय देणार नाही. त्यासाठी एकत्र या, संघटित राहा, संघर्ष करा, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.